हाय गाईज, माय सेल्फ थोडी सुहास. कसे आहात सगळे? मी आज नवीन एक्सपिरियन्स घेतला. आज मी काय केलं माहिती? मी 3 वाजता उठलोय आणि झोपलो किती वाजता? 11 वाजता. तरी पण मी इतका उत्साहित आहे. तुम्हाला माहिती, माझ्या डोळ्यावर सारखं टायर्डनेस असेल. मी काल फर्स्ट टाइम उठलो 3 वाजता, ठीक आहे. बट झालं काय की मी अख्खा दिवसभर झोपलो नाही आणि मला रोज सारखं झोप येते, तसं झोप पण नाही आहे. मी विचार केला असं काय होऊ शकतं की मला असं नाही झालं. ठीक आहे, मग तेव्हा मी रिसर्च केलं, मला कळालं की 3 वाजता ज्याला आपल्या संस्कृतमध्ये ब्राह्ममुहूर्त असं म्हणतात. इट्स नॉट अ ब्राह्म, इट्स अ ब्रह्ममुहूर्त. ठीक आहे, ब्राह्ममुहूर्त म्हणतात. काय ब्राह्ममुहूर्त. मग ते ब्राह्ममुहूर्तामध्ये वेगळी काय गोष्ट असते. आता वेगळी काय गोष्ट असते, तर गोष्ट वेगळी ही आहे की ब्राह्ममुहूर्तामध्ये प्राणशक्तीचा प्रवाह जास्त असतो. प्राणशक्ती ज्याच्यामुळे आपण जगतोय, विच इज कॉल्ड एज ऑक्सिजन म्हणू शकतो आपण. ठीक आहे. मग ह्या प्राणवायूचा प्रवाह जास्त असल्यामुळे जेव्हा आपण ह्या 3 वाजता, म्हणजे मी काय केलं माहितीये का, 3 वाजता उठून मी सकाळी उठलो, फेस वॉश केलं, एक्सरसाइज केली, एक्सरसाइज करून ब्रश केलं, ब्रश झाल्यानंतर हे घर क्लीन केलं, घर क्लीन झाल्यानंतर आंघोळ केली, पूजा केली. ठीक आहे. आणि मी इमॅजिन केलं की माझ्यासोबत असं काही होत नाहीये, कारण मी माझ्या एक्सरसाइज मध्ये कालच फर्स्ट टाइम प्राणायाम इन्क्लूड केलं. आणि जे प्राणायाम आणि प्लस ह्याच्यानंतर एक एक मेडिटेशन सेशन पण ठेवला. ठीक आहे. आणि हे मला कसं हेल्प केलं हे पण सांगतो मी तुम्हाला. प्राणायामने काय झालं, असं म्हणतात की आपण जे श्वास घेतो ते ऑक्सिजन असतं आणि आपण जे सोडतो ते कार्बन डायऑक्साईड असतं, बरोबर आहे. आणि ह्याला संस्कृतमध्ये म्हणतात की पानवायू आणि अपानवायू. ठीक, अपानवायू जे आहे ते आपलं मेल्याला श्वास, मेल्याला ऑक्सिजन असतं, तेच कार्बन डायऑक्साईड मध्ये कन्वर्ट होतं आणि आपल्या शरीरातले काही अजून हे करून ते डिऑक्सिजन होतं, इन शॉर्ट कार्बन डायऑक्साईड बनतं. ठीक आहे. आणि ते बाहेर पडतात. ओके. आणि जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन आत जातं आणि ऑक्सिजनचं काम काय आहे, आपले जे बॉडी मधले सेल्स आहेत, एकूण एक सेलला जिवंत ठेवण्याचं काम हे ऑक्सिजन करतं. ठीक आहे. मग आपल्या बॉडीवरती जास्त हे रिंकल्स न यावं, डोळ्यावरती ताण, म्हणजे आपण, तुम्हाला माहिती आहे, आपण टायर्ड फील करतो जास्त विचार करत असल्यावर. हो ना, टायर्ड फील करतो, बॅड निगेटिव्ह थॉट्स येतात. तुम्ही स्वतःला एक गोष्ट फक्त घाला, मी सकाळी 3 वाजता उठणार आणि झोपायचं टायमिंग माझं 9 ते 10 असतं, मोस्ट 10. ठीक आहे. आता माझ्या कामामुळे मला 11 वाजतात, इट्स ओके. मी जेव्हा माझ्या कामामध्ये सक्सेसफुल होईन आणि ऍडजस्ट करेन, त्यावेळेस मी स्वतःला ऍडजस्ट करून माझा टाइम बसवून घेईन. बट आता सध्या हे रूल आहे की तुम्हाला 9 नाहीतर 10 मोस्ट झोपून जायचं. ठीक आहे. 9ला झोपायचं का? कारण 9ला जर झोपला तर 6 तास होतात. ठीक आहे. बट 10ला झोपलात तुम्ही तर 10ला झोपल्यावरती फक्त 5 तास होतात. आणि हे जर तुम्हाला जमत नसेल, समजा 11ला झोपत असाल, तर हे झोप तुम्ही दुपारी कंटिन्यू करून घेऊ शकता. नाही करू शकत असं नाही. ठीक आहे. मग तुम्ही आता सध्या काय करू शकता, तुम्हाला 6 तास झोप करायचे, पण हे सगळं ऍडजस्ट करून तुम्हाला 3 वाजता उठायचं. 3 वाजल्यापासून मी आता सांगितलं तसं परत एकदा जाऊ नये का तुम्ही, तसं तुम्हाला परत एकदा सगळं दिनक्रम बसवायचं. तुमच्याप्रमाणे काम ठेवा, मी माझ्याप्रमाणे काम ठेवा. ठीक आहे. काय इम्पॉर्टंट काम आहे आणि काय तुम्हाला एनर्जेटिक ठेवतं. आता मी मेन गोष्ट सांगतो, मी काम म्हणून रोज घर क्लीन करतो. घर क्लीन केल्याने काय होतंय, आपण वस्तू उचलतो आणि डिक्लटर्ड जी रूम, आपली जी रूम क्लटर झालेली असते त्याला डिक्लटर करतो. डिक्लटर म्हणजे काय, आपण आवरतो रूमला. ठीक आहे. अस्ताव्यस्त असलेल्या रूमला आपण एका स्पेसमध्ये आवरतो, कारण असं म्हणतात की आतून क्लीन व्हायच्या आधी तुम्ही बाहेरून क्लीन झालं पाहिजे. तुमचं जी लोन स्पेस आहे, लोन जिथं तुम्ही राहता, ते स्पेस तुमचं पहिलं डिक्लटर्ड असलं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर ते स्पेस आहे ते डिक्लटर्ड ठेवलं, तर तुमचं माइंड स्पेसिफिक जागेवरती फोकस करू शकतो. स्पेसिफिक जागेवरती फोकस करू शकतं. असं नाही की बाबा इकडे बघितलं इकडे 4 बुक पडले, तिथं बघितलं तिथे 4 बुक पडले, तिथं बघितलं तिथं वेगळंच काम पडलंय इम्पॉर्टंट. आणि
डोक्यामध्ये तिसरंच काहीतरी सुरू आहे. असं नाही पाहिजे. आता मी माझं वर्क स्पेस जे आहे हे कसं ठेवतोय, एक साईडला कोपऱ्यामध्ये बुक्स असतात, ठीक आहे, बाकी पूर्ण टेबल मोकळा असतो. आणि जेव्हा मी त्या एक स्पेसिफिक वर्क घेऊन बसतो ना माझं, त्या स्पेसिफिक वर्कसाठी मी ती स्पेस भरतो. ती स्पेसिफिक स्पेस अशी भरतो की माझ्या डोक्याने जेव्हा पण ओव्हर थिंक करेल अबाउट धिस वर्क, माझं डोकं ती सगळी स्पेस आठवावं. ठीक आहे. आणि ते सगळी स्पेस आठवून मी परत एकदा त्या कामाला रिकॉल करावं, मी कसं केलंय, किती परफेक्शननी केलंय आणि त्या कामामध्ये मी काय केलं, कोण मला नाव ठेवू शकून, या प्रकारे मी करावं. मी तुम्हाला हे सांगतोय की तुम्ही तुमचं डे ऑर्गनाईज करू शकता. तुम्ही हे विचार करा. तुम्ही हे विचार करा की तुमची लाईफ आता ऑर्गनाइज्ड नाहीये, आणि जेव्हा आपली लाईफ ऑर्गनाइज्ड नसते त्यावेळेस आपली फक्त आणि फक्त चिडचिड होते. फक्त आणि फक्त चिडचिड होते आणि फक्त हे आपल्यावरती ऍक्ट नाही करत. ठीक आहे. हे आपल्या रिलेशनशिपला ऍक्ट करतं पूर्णपणे. आपलं प्रायोरिटी चेंज होतात. आपण आपल्या फेवरेट पर्सनला, जो कोण आहे आपलं रिलेशनशिप नाही तर तुमचं स्टडी प्रोजेक्ट, ह्याला जास्त प्रायोरिटी देण्यापेक्षा तुम्ही काय करता, जाता कुठेतरी आणि ह्या इथं सुरू असलेले जे फालतू आहेत ना विचार, निगेटिव्ह थॉट्स, ह्याला देता सगळं. सगळं तुमचं जे प्रायोरिटी फोकस आहे ते नका करू. असं नका करू. जस्ट बी पॉझिटिव्ह. आणि तुम्हाला एक सांगतो, जर खूप निगेटिव्ह वाटलं, कोण नाहीये जवळ ऐकण्यासाठी, मोबाईल ऑन करा, कॅमेराच्या डोळ्यात बोला, कॅमेराला बघून डोळ्यामध्ये. तुम्हाला सांगतो, मी स्वतः मी आता ज्या कॅमेरामधून रेकॉर्ड करतो, ठीक आहे, हा कॅमेरा मी अक्षरशः 2 वर्ष आधी घेतला. 2 वर्ष मला कॉन्फिडन्स येत नव्हता की मला बोलायचं त्यामध्ये. मी काय करायचो माहिती, 2 वर्ष मी कुठं पण काही पण टाइमपास करायला लागलो. काही पण टाइमपास, मी जेवण करत बसलोय, मी एक अलोन स्पेस धरायचो. ठीक आहे. आणि त्या अलोन स्पेस मध्ये मी फक्त कॅमेराशी बोलणार, कॅमेराशी गप्पा मारणार, ऍज मेकिंग इट लाईक द कॅमेरा इज समवन फॉर मी. आणि काही फरक पडत नाही. मी असं समजू शकतो की हे माझं एक छोटस टॉय आहे. ठीक आहे. आणि मी एक छोटा बॉय आहे, एक लहान 5 वर्षाचा मुलगा समजा, आणि मला त्या टॉय सोबत खेळायचंय, मला कम्युनिकेट करायचंय. तुम्ही कधी बघितलं असेल लहान लेकरं काय करतात, इवन बार्बी गर्ल ज्या मुली चालवतात, मी त्याबद्दल बघितलं म्हणून ते बोलतो. ठीक आहे. ते काय म्हणतात माहिती, अगं किती केस कटले तुझे. नाहीतर मुलांच्या बाबतीत आपण शिनचॅनला बघू शकतो. त्या बाबतीत शिनचॅन सगळ्यात मोठं उदाहरण आहे. शिनचॅन त्यांनी काय करतो बघितलंय कधी तुम्ही, तो क्वांटम रोबोटशी बोलत असतो, ऍक्शन कामेशी बोलत असतो. ठीक आहे. तो कसा खेळतो, तो कसा स्वतःची इच्छा अपेक्षा व्यक्त करतो ना, ते शिका. आपण हे घेतलं पाहिजे कार्टून मध्ये. हो माहिती मला, आउट ऑफ इंडिया शिनचॅनचे खूप वाईट हे जे आहेत पार्ट आहेत, ते आपल्या इंडियामध्ये फिल्टर आउट होऊन येतात. ही खूप चांगली गोष्ट आहे, पण बाहेर चालतात. आपण ते नाही बघायला पाहिजे. खूप जण आहेत, मी स्वतः माझे फ्रेंड सांगतो, मी ते म्हणजे टाइमपास करण्यासाठी सिंचन बघतात. आणि तुम्हाला सांगू, जर म्हणजे एक वेगळ्या लेवलचं बघायचं असेल तर बॅड सीन्स असतात माहिती सिंचनचे, ते बॅड सीन्स युट्यूबवर अवेलेबल, ते नाही ठेवायला पाहिजे इंडियामध्ये. ते सीन्स ते लोक बघतात, त्याचे मेम्स बनवतात, नाहीतर त्याच्यावर हसत फुकट टाइमपास आहे. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही जेवढे जास्त टाइमपास करून खुश राहता ना, तुम्ही तेवढे जास्त डिमोटिवेटेड होत जाता. तुम्ही ऍट लास्ट तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, इफ जर हे व्हिडिओ मुलगा बघत असेल, ठीक आहे, मी दोघांसाठी बोलतोय, पण इफ जर हे व्हिडिओ मुलगा बघत असेल, तुम्हाला सांगतो पहिल्यापासून एक ह्युमन माइंडसेट असायचं, जेव्हापासून आपण इव्हॉल्व्ह झालोय आपल्या ह्युमन नेचरमध्ये, लाईक मेल फिमेल. ठीक आहे. तर फिमेलचं हे काम होतं की तिने बनवून खाऊ घालणार आणि इनर प्रोव्हाइड करणार, इनर प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणार. बट जो मेल आहे तो आउटर वर्ल्ड मध्ये जाणार, सगळं फेस करणार, शिकार करणार, आणि येऊन तिला ते प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणार. आणि किती किती जरी म्हणलं तरी पण आपण आताच्या टाइम मध्ये पण आपण हे बघू शकतो की हे नेचर आहे सध्या लोकांमध्ये. नीट बघितलं, आपण अपेक्षा ठेवतो कुणापासून, जो मेल आहे आपल्या फॅमिलीमध्ये, जो करता आहे त्याच्यापासून ठेवतो. आपण फिमेल आपण काय म्हणू शकतो, अरे ते परफेक्ट धन आहे. पण सगळे नसतात हे लक्षात ठेवा. काही मुली असतात ज्यांना स्वतःला प्रूव्ह करायचं असतं. हे बघा, मी हे काय सांगतोय, प्रेम करणं हे चुकीचं नाहीये. ठीक आहे, प्रेम करणं हे कधीच चुकीचं नाहीये.
पण तुम्ही जर स्वतः काही बनण्याचं जर ठरवत नाहीये ना तर चुकीचं. मला एक गोष्ट सांगा, पुढे ठीक आहे आपण बघतो खूप अनसक्सेसफुल मॅरिड लाईफ आपण बघतो, ठीक आहे. त्यामध्ये काय होतं, मुलगी खूप विश्वास ठेवून जाते, कारण हे बघा त्यांनी कधी आयुष्य नाही घालवलंय, महिना पण नसतो घालवलेला सोबत, पण ते लोक पूर्ण आयुष्य घालवण्याचे विचार करतात. जस्ट 2 महिने 1 वर्ष घालवल्यानंतर अक्षरशः किती वाईट आहे, नाही किती वाईट आहे. अरे यार, तुम्ही स्वतःला एकदा इमॅजिन करा, जो माणूस स्वतःला हँडल नाही करू शकत आहे, त्या माणसाच्या तुम्ही हातात जाता काही नाही. आणि जरी हँडल करत असलं तर त्याच्या सवयी वेगळ्याच असतात. त्याला स्वतःच क्लटर्ड माइंड डिक्लटर तुमच्यावरती अत्याचार करून काढायचा असतो. हे सगळं नाही झालं पाहिजे. मी म्हणेन, मुलींनो काही पण करा आणि पहिलं बना काहीतरी. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, जे कोणी हे व्हिडिओ बघतोय प्लीज त्यांनी 3 वाजता उठायची सवय लावा. आणि 3 वाजता उठल्यावर काय करायचं माहिती, कुठलं पण भजन म्हणा, म्हणजे असं गायलेलं म्हणत नाहीये मी. लाईक तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता, लाईक कीर्तनकार असतात ते बोलतात तसं. बट सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणलं तर तुम्हाला जर एक फ्रेंडली नेचरमध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल ना, स्पिरिच्युअलिटीला फ्रेंडली नेचरमध्ये जर घ्यायचं असेल तर खरंच प्रेमानंदजी महाराजांना बघा. ते इतके फ्रेंडली सगळं समजावून सांगतात ना, इतके फ्रेंडली तुम्ही इमॅजिन नाही करणार. एक जण त्यांनी काय सांगत होते, व्यवहार शुद्धी, नियमनिष्ठा आणि प्रतिज्ञा पालन, ह्या 3 गोष्टी जर तुमच्या लाईफमध्ये असतील तर तुमचं सक्सेसफुल लाईफ होण्यापासून कोणी अडवू शकत नाही. ठीक आहे. आणि ते मग एकाने विचारलं, मग आम्ही प्रतिज्ञा घेतली आणि फॉलो नाही होत आहे, मग आम्ही काय करू. तर ते काय म्हणले, एक अशी डायरी बनवा ज्याच्यामध्ये तुम्ही प्रतिज्ञा करणार आणि ती फॉलो करणार, म्हणजे करणार ती डायरीला तुम्ही फॉलो करणार. ठीक आहे. मग तो काय म्हणला, मग तुमची डायरी दाखवा ना. ते इतकं क्यूट उत्तर दिलं माहिती का, म्हणजे बोलणं नॉर्मलच आहे पण बोलणं कशा पद्धतीने आहे. मी क्यों दिखाऊ, म्हणजे एक एक बाळ, एक लेकरू दिसून येतं त्यांच्यामध्ये. तुम्ही या पद्धतीने जर गेलात ना स्पिरिच्युअलिटी मध्ये, यू विल बी सो पॉझिटिव्ह, यू विल फील सो गुड. निगेटिव्हिटी एंटरच नाही होणार तुमच्या बॉडीमध्ये. आणि हो, तुमचं हे दिनक्रम एकदा बसलं ना पहाटेपासून चालायचं, तुम्हाला सांगतो अक्षरशः पूर्ण लाईफ पूर्ण लाईफ पूर्णपणे डिक्लटर्ड होऊन जाईल. तुमचं हे जे नाही एक फोकस मध्ये चालेल, फोकस मध्ये एक अशा वे मध्ये चालेल ना की तुम्हाला कुठल्या अडचणी राहणार नाही, कुठल्याच नाही. तर चला गाईज, भेटूया नंतर आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.